शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे शिवनाम शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष Bambu Bambu
Bye.
सिंहासनस्तंपनं योजतेजस्प्रभेप्रदेशं विरिन्द्रादिदेवेतयास्तु समाधिस्थं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा तुमचानुग्रहलाभो पावन झालो चराचरी शौर्यमान पावन दीपंकजं ज्ञानयज्ञसूत्रं सुखर कृपाकरं वन्दितं दिगम्बरं काशिकापुराधुरात् कालभूषे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये देवकी परमानंदनं कृष्ण वंदे जगद्गुरु ज्ञानांच विदाय भक्ति विलोकित यन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं योगं श्री साधुरुतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवेनादी सेवक झालो अखिल गुरुधार रुक्मिणी प्राण संजीवानी जगदाधार पंढरीचे परमात्मा ज्ञानीयांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती तेजोनिधी अखंड समाधी गण असणारे संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली जाळणी संसार बैसले अंगणे ज्याने अखंड प्रपंचाची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला असे तेहूच सुप्रसिद्ध साधू नव्हे तर संत हृदय सम्राट विश्व संत जगद्गुरु तुकोबार आहे आणि शांतही आहे संतही आहे आणि श्रीमंतही आहे अशा तीनही उपाधी महाराष्ट्रात ज्यांना शोभून दिसतात असे पैठणचे निवासी माझे नाथ बाबा सकल संता
पुस्तकी प्राप्त होईल. निवडलेला अभंगाचा भावार्थ पैठणचे नाथ बाबा. आणि एवढंच नव्हे तर शांती ब्रह्म म्हणून विश्वात ज्यांना मिरवलं जात व सर्व साधू संतांच्या असीम कृपेने अविरत चालत आलेली वारकरी संप्रदायाची ही ज्ञानगंगा आणि पवित्र दिनाच्या निमित्ताने शिव महात्म्याचं पवित्र स्तोत्र आणि त्याचा अध्यात्म सांगणारं ज्ञान अर्थातच आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने या अभंगामध्ये आपल्याला निवडलेलं दिसतो. विठ्ठल अंकाचा परिहार जर द्यायचं झालं तर तांबे नगरीमध्ये येण्याचं माझं हे दुसरं वैशिष्ट्य. हरिभक्ती परायण आणि अखिल सेवेमध्ये सुद्धा असताना शासकीय सेवेतलं काम मनपूर्वक करणारे माझे सहकारी हरिभक्ती परायण मडके महाराज आणि त्याच पद्धतीने असणारे माझे मृदुंगाचार्य गायनाचार्य सर्व असणाऱ्या माता भगिनी आणि सर्व असणारे संत श्रोतजन सर्व भाविक जनांना मी प्रणिपात करतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल उगवणारा सूर्य कधी आपल्याला हिंदू धर्माच्या रंगाची गुलाबी ओळख सांगत नाही. माथ्यावर आलेला निळाभोर आभाळ कधी आपल्याला बौद्ध धर्माच्या रंगाची ओळख सांगत नाही. आणि मयूर पंखी श्रावणातील हिरवागार शालू घातलेली ही वसुंधरा कधीच आपल्याला मुस्लिम धर्माच्या रंगाची ओळख सांगत नाही. तर माणूसच रंगाचे बेरंग करतो. रंगात रंगुनी माझा रंग सारा वेगळा आणि गुंत्यात गुंतुनी पाय माझा वेगळा असं सांगणार महात्म्य. अहो एक नगर मंदिरात जातो तर त्याचा देव बनतो आणि एक माणूस मंदिरात जातो तर त्याचा हैवान बनतो. ये जरूरी नहीं, जरा ध्यान से सुनो, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए. इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. भगवान परमात्मा शिव स्तोत्र. माझ्यासारख्या पामराने काय वर्णन करावं त्याचं. ब्रह्म विष्णू महेश या विश्वाचे पंचप्राण आणि त्यासाठीच असणाऱ्या या ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली आणि भगवान विष्णू देवतेने याचं संभान पालन कौशल्य. आणि महाशिव हे लहानपणी रडत होते. ब्रह्मदेवाने बोटाला धरलं. शिवा रडायचं थांबेना. महादेवा रडायचं थांबेना. 108 नामकरण केलं. रुद्र नाव ठेवलं आणि त्यावेळेला माझे शिव भोळा शांत झाले. रडायचे थांबले. परंतु अग्रगण्य विश्वात असणारं याचं हे भाविकतेचं प्रचित्त आपल्याला महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. अहो शिवशंकराने 20 प्राशन केलं म्हणून ते काळे नसून गोरे आहेत. कापरासारखे गोरे आहेत म्हणून त्यांना आपण म्हणतो कर्पूर गौरव. कंठ निळा आहे. कंठात विष पचवलं माता भगिनींनो म्हणून नीलकंठेश्वर किंवा नीलकंठेश्वर अशी ही उपाधी या महादेवाने. आणि तसं पाहिलं तर भगवान विष्णूने अमृत सेवन केलं, प्राशन केलं. त्यावेळेला माझा शिव भोळा हा पांढरा शुभ्र झाला. पांढरा शुभ्र गोरा गोमटा झाला. शंभूने गिळले हळहळा म्हणजे विष. शंभूने गिळले हळहळा म्हणून विष्णू नारायण झाला निळा. विष्णूने सेविले अमृत झाला श्वेत महादेव. अहो पांढरा शुभ्र झाला तो माझा महादेव. एवढ्यावर नाही, ज्या वेळेला राम सतू
बांधायला निघाले. प्रभू श्री रामचंद्र रघुनंदनावर संकट होतं त्यावेळेला रामेश्वर तीर्थाची स्थापना झाली. म्हणजेच या ठिकाणी राम आणि शिव हे एकत्रच आपल्याला आहे. भजन करा रे हरी हरा एवढा भोळा. अहो विश्वामध्ये ख्याती आणि महती सांगणारा हा माझा शिव भोळा चक्रवर्ती. ज्या वेळेला भस्मासूर सेवा करायला थांबला त्यावेळेला माझा भगवान भोलेनाथ तथास्तु म्हटला आणि चित्ता भस्म मला मिळत नाही म्हणून ब्रह्मदेव विष्णू महेश सर्व 33 कोटी देवतेच्या पाठीमागे लागला. म्हणजे भटाला धुळी बसली आणि भट हळूहळू पाय पसली. आधीला पदी आणि गुगडाला गादी फुरुक 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 नाचलं म्हणजे सगळे संपलं. अहो सेवा करणारा एक असुर दैत्य शिवशंकराच्या पाठीमागे लागतो आणि शेवटी मोहिनीचं रूप घेऊन त्याला नस्तनापूत केलं जातं. एवढी महती माझ्या या भोलेनाथाची आहे. काय आहे त्या ठिकाणी भोलेनाथ विठ्ठल विठ्ठल कैलासामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. माता भगिनीला माहिती आहे संक्रांतीच्या वेळेला भोगीचा कार्यक्रम असतो. सुवासिनीचं नातं असतं. खूप छान सर्व लोकांमध्ये कार्यक्रम केला आणि त्यावेळेला स्वर्गामध्ये पार्वतीला आमंत्रण दिलं लक्ष्मी मातेने. स्वर्गात गेली आणि पाहिलं सर्व वैभव. रस्त्याने आली परंतु बाईच्या जातीला दुसऱ्याच्या ताटात जास्त दिसलं म्हणजे आपलं घर सुद्धा मोठं झाल्यासारखं असावं असं वाटतं. परिसाचं सोनं ते मोठं व्हावं आणि सोन्यामध्ये जीव गुंतलेला असतो. पण माझे तुकोबाराय म्हणतात की त्या ठिकाणी सोने चांदी आंबा मूर्ती भोलेनाथ काय देवी पार्वती. अहो पाहिलं ते वैकुंठ भस्मवती रुंदमाळा भस्मवती रुंदमाळा कंठी वैजयंती माळा. अहो हाती कस्तुरी चंदनाचा टिळा एवढं लावलेलं वैभव पाहिलं मी आणि ते वैभव पाहिल्यावर काय झालं त्या स्वर्गामधली मला सर्व 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 सुंदरता. काय सुंदरता होती अहो काय सांगायचं. बघा ना अहो तो विष्णू नारायण जर पाहिलं तर किती वैभवात राहतो. त्यांच्या कपाळी कस्तुरी चंदनाचा टिळा, तुमच्या कपाळी चिताभस्म. अहो त्यांच्या कंठामध्ये कौस्तुभ नावाचे रत्न, तुमच्या कंठामध्ये विष.
तुमच्या कंठामध्ये जर पाहिलं तर गळ्यामध्ये वैजयंतीच्या माळा, तुमच्या गळ्यामध्ये पाहिलं तर मुंडक्यांच्या माळी, त्यांच्या गळ्यामध्ये पाहिलं विष्णुनारायणाच्या तुळशीचा पवित्र हार, आणि तुमच्या गळ्यात पाहिलं सर्पाच्या माळा. अहो ते काय म्हणतात, ते पितांबर परिधान करतात आणि तुम्ही काय करता, व्याघ्र चर्ण वाघाचं कातडे परिधान करता. अहो भोलेनाथा, बोल पार्वती देवी, अहो ते वैभवात राहतात आणि तुम्ही स्मशानात राहता. जमायचं नाही, काही नाही. मला आता एक सुंदर नगर बनवायचे आणि ते मला द्या, चांगला बंगला पाहिजे. एका बंगल्यावर मी भागणारी नाहीये. मी आता 4 बायांमध्ये मिळवते. त्या स्त्रियांनी मला नाव ठेवायला नको. अहो ब्रह्म विष्णू महेशामध्ये असणारी मी जगदाधाराची पत्नी, विश्वाची महादेवाची पत्नी, आणि पाहिलं तर असं मी जनतेची पार्वती दुबी म्हणून नाही जमणार मला. मग काय करायचं, एक सुंदर नगर तयार करा. लगेच कुबेराला सांगण्यात आलं, कुबेर देवा, महादेवांच्या आज्ञेचं पालन केलं, सुंदर नगर मला बनवून द्या. 4ही बाजूला समुद्र असेल, 5 लाख दगडाची घरे, 5 लाख विटांची घरे, एवढंच नाही तर कोटी घरे, 1 कोटी तांबे, 1 कोटी कासे आणि 7 कोटी सोन्याची घरे पाहिजे. बघा, 7 घरे, 5 कोटी घरे पाषाणाची जिथे, 5 कोटी विटांची असेल, काशाची 1 कोटी घरे काशी आणि तांबे, 7 कोटी शुद्ध कांचनाची. एवढं मोठं तुका म्हणायची संपत एवढी सांगती केवढी. अगदी बरोबर. एवढं मोठं वैभव जर पाहिलं तर ते सगळे आता मला काही नको, मला फक्त एवढं जे दिले ना, असं सुंदर नगर बनवलं. आणि ते आताच असलेलं श्रीलंका, तेव्हाची लंका होती. आणि त्यावेळेला सांगितलं, जगातला असा कोण ब्राह्मण आहे जो जगातला ब्राह्मण आहे. मी खूप झाले. शिव पार्वती दोघे जण तिथे गेलं, पाहिलं सुंदर नगर छान झालं. पार्वती माता, नगर कसं आहे, सुंदर आहे देवा. मग असं सुंदर नगर करण्यासाठी, चांगली वास्तू घालण्यासाठी आपल्याला काही एका घराची वास्तू नाही करायची, आपल्याला सर्व शहराची वास्तू करायची आहे. या वास्तुशांतीला कोण जगातला, जगात विख्यात असणारा ब्राह्मण रावण, रावणाला बोलवलं. आणि रावणाला बोलवल्यानंतर रावण तेथे आला. सर्व काही होम हवन झाला, वास्तू झाली. आणि पार्वती, स्त्रीचा चेहरा जरा मायाळू असतो. अहो भगवान भोलेनाथा, काय देवी पार्वती, अहो रावणाला काहीतरी दक्षिणा द्या. तू तसा नाही आलेला. नाही पार्वती देवी, त्याला मी बिन दक्षिणा देता निघतो. नाही जमायचं. अरे ते काही मागून, देवी पार्वती, तिचा स्वभावच तसा आहे. नाही जमायचं. काय देणार आहे विचारलं. भोलेनाथा, मला तुम्ही काय देता. काही देऊ नका, मला फक्त हे नगर जे आहे ना, सगळं हे नगरच मला सर्व दान करा. श्रीलंका नावाची दान केली आणि भगवान भोलेनाथ तेथून सरळ निघाले. देवी पार्वती बोला, महादेवा, चलो कैलास पर्वत. परत कैलास पर्वतावर आले. एवढं मोठं विश्वाचं, जनतेचं एवढं राज्य केलं. अहो एवढंच कशाला, ज्या वेळेला भगवान भोलेनाथ तेथे आले, त्या वेळेला जर पाहिलं तर हा संपूर्ण असणारा कैलास पर्वतावरती आक्रमण करत आला, मृदुंग वाजवत आला. भोलेनाथ मृदुंगाचार्य होता. वाजवत आलेला मृदुंग कैलास पर्वतावर पाहिलं. बोल भोलेनाथा, तुला काय पाहिजे. मला काही नको देवा भोलेनाथा, जगातली सर्वात सुंदर स्त्री मला भेट दे. पत्नी म्हणून. हो. अरे जगातली सर्वात सुंदर वेडा हेच का रावण. मग कोणती सुंदर स्त्री माहिती ना तुला. जगातली सर्वात सुंदर स्त्री माझी पार्वती देवी. मग द्या ना तू मला, घेऊन जा. एवढा बळा माझा शिव चक्रवर्ती होता. अहो दिली, पण रस्त्यात येता येता दिशाभूल केली. राग आला रावणाला आणि नंतर त्याने कैलास पर्वतालाच हात घातला आणि तो पर्वत उचलला. हातावर उचलत असताना त्याची बोट त्या बर्फाच्या
पर्वताखाली चिरडून गेली तरी भक्ती असावा मायबापा हो अशी देह जावो अथवा राहो पांडुरंग घावो चरण सरी सर्वथा आल तुझी पंढरी. अरे माझा जीव गेला तरी चालल जटात रावण स्तोत्र जप तांडव रचलं तो शिवशंकराला भक्ती एवढी करावी. एवढं संकट आलं तरी सुद्धा रावण रचित शिव स्तोत्र ज्याने रचलं तो रावण होता. जगातला मोठा दशलखी दशानन होता तरी सुद्धा घाबरला नाही. मग पार्वती म्हणते अहो त्याची बोटची वेगळी भक्ती करते विचार तरी सुद्धा ते भक्ती करताना त्याला थोडासा धुवा द्या ना. बरं ठीक आहे तथाच तू म्हणते देवा प्रसन्नच मला हो रे सांगतो तुला. रावणराज काय पाहिजे तुला. मला दुसरं तिसरं काही नको आता. मला तुमचं आत्मलिंग द्या. आत्मलिंग कुठे घेऊन जाणार. अहो मी श्रीलिंग भगवान भोलेनाथा बोला दशमुखा दशमुखी दशानना काहीच नको आता. आत्मलिंग तुला द्यायचं आहे. आत्मलिंग घेऊन जा. आत्मलिंग घेतलं. लंकेच्या बाजूने स्वार झाला तो रावण. लंकेच्या बाजूने स्वार होता होता रस्त्यामध्ये त्या ठिकाणी अष्टविनायक गणेशाने अवतार धारण केला आणि सांगितलं इतकी काही लघुशंका रावणाला आली की आता दिवस मावळायला चालला आणि आता लघुशंका करत असताना हे माझ्या हातात नको. हे छोट्या मुला तुझ्या हातात देतो मी येईपर्यंत अजिबात खाली ठेवू नकोस. पण ते ठेवत असताना सुद्धा इतकी लघुशंका आली की रावणाच्या लघुशंकेने अखंड नदीच निर्माण झाली. एवढी मोठी लघवी काही थांबेना आणि दिवस तर मावळून चालला. स्नान संध्या उरकता करता दिवस मावळला आणि गणेश बाप्पाने ते असणारं आत्मलिंग जे ते ठेवलं ते आताच गोकर्ण महाबळेश्वर ते आत्ताच दैवत आहे. आणि त्या दैवतापर्यंत पाहिलं एवढा मोठा असणारा भोलेनाथ त्या ठिकाणी महत्वाचा होता. तेच आपल्याला महत्वाचं आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती एवढं नाम महात्म्य जर आपण पाहिलं तर त्या शिवशंकराचं स्तोत्र आपल्यासाठी किती महत्वाचं आहे तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. विठ्ठल असा कैलाशीचा देव एकदा गायलं तरी पुन्हा मनात गावा वाटतो असा हा कैलाशीचा देव होता. आणि हा देव आपल्या परमेश्वराचं प्रतीक आपल्याला दाखवतो आहे. एवढं भोळा शिवशंकर वैशिष्ट्य आपल्यासाठी अतिशय महत्वाचं. एवढा भोळा की अभंगाच्या पहिल्याची भोळाचं
भगवान भोलेनाथाचं प्रतीक आपल्यासाठी किती विश्वास आहे ते आपल्यासारख्या पामराला शब्दात कधी सांगता येणार नाही हो. परंतु लक्षात घ्या, एकदा मात्र असं झालं, एक रस्त्याने प्रेत चाललं होतं आणि लक्ष्मी मातेला वाटलं, हे विष्णू नारायणा, जगामध्ये श्रेष्ठ जर पाहिलं तर तुमच्यापेक्षा सुद्धा मला महत्व आहे. मी लक्ष्मी आहे, ज्याच्या त्याच्या ठेक्यावर पायाच्या तालावर नाचायला लावते ना, ती मी लक्ष्मी आहे. छनछनात आणि खनखनात किसी के पास है, हमारे साथ है. भगवान विष्णु नारायण बोलो, हम कुछ कम है. काय कमी आहे काय नाही पार्वती, तत्व पाहिलं. आता तुला सुद्धा पाहायचंय लक्ष्मी. भगवान भोलेनाथ आणि पार्वती यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण? तशी तू सुद्धा माझी परीक्षा नाही तर सत्व परीक्षा घेतली आहेस की काय? नाही, मला तसं म्हणायचं नाही. पहा, ते प्रेत चालले. लक्ष्मी, रस्त्याने चाललेलं प्रेत 4 जणांनी खंदा दिलाय. पुढे मागे अनेक लोक आहेत. लोक लक्ष्मी म्हणजे तुला उधळतात आणि काही लोक पैसे गोळा करतात. पहा ना विष्णू नारायण, मला काय सांगतात तुम्हीच बघा, मला किती महत्व आहे. कोण तुमचं नामस्मरण करतोय? नाही गो, तसं नाही होणार. देवी लक्ष्मी, श्रेष्ठ जगामध्ये कोण आहे हे सांगायची गरज नाही. चतुरात शिरोमणी भारी. पहा, राजसो सुकुमार मधुराचा सुकुमार मधुरा रवि सीतळा राजसो सुकुमार मधुरा. अहो, जर कोण असेल तर लक्ष्मी सारखं श्रेष्ठ रूप जर पाहिलं, बघते सगळेजण पैसे उचलतात पण त्याच्यामध्ये एक माणूस पैसा उचलत नाही. लक्ष्मी देवी, अहो काय सांगता बाबा, अहो तो मेलेला माणूस ते प्रेत कधी पैसा उचलेल का हो? मग बघ ना, जोपर्यंत मी माझ्यामध्ये सर्वांमध्ये राम आहे तोपर्यंत तुझी किंमत आहे. आणि जर राम संपला, विष्णू नारायण संपला का तुझी शून्यात अवस्था आहे. कुठे नसतो हा राम? सर्वाग तू राम देहा देही विष्णू नारायण, खरंच तुम्ही श्रेष्ठ आहात. अहो कसा गर्व नाही तुम्हाला? एवढं जगाचे विश्व विधाते आणि खराही तुम्हाला त्या गर्व नाही? आम्ही हारले, गर्व कधी करू नका. नाही बापा हो, आजचा दिवस उद्या आपल्यासाठी परत कधी नाही मिळणार. पण तोंडामध्ये खडी साखर आणि माथ्यावरती बर्फाचा कडा ठेवला ना
तर वारकरी संप्रदाय काय, अहो भीत नाही अंधाराला काळोखाची साथ हाय, भीत नाही अंधाराला काळोखाची साथ हाय, ओढेल पण वाकणार नाही झुकणार नाही, ही वारकऱ्याची जात हाय. मोठे मोठे हात नाही पकडणार, पायावर चरणावर लोटांगण घालणार, पण ते आपण नसतो, भगवान भोलेनाथ असतो. विठ्ठल जगामध्ये विश्वामध्ये पहिला वैष्णव जर पाहिला तर पंढरीतला पहिला वैष्णव आणि वारी करणारा माझा भगवान भोलेनाथ. गणेश पार्वती कोण उंदराला बसले, कोण नंदीराजावर बसले, आणि तुम्ही म्हणता मग कार्तिक स्वामी कुठे गेले होते, अहो ते विश्वाची प्रदक्षिणा घालायला गेले होते, वृद्धी सिद्धी जिंकण्यासाठी. माझा गणेश राज भोलेनाथाच्या पार्वतीच्या दिशेने गुरगुर 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 गेला आणि पटकन पंढरीची वारी करायला पंढरपूरला गेला. एवढा माझा श्रेष्ठ असणारा गणेश गणपती आहे. विघ्न विनाशका गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. अहो विघ्नांचा विघ्नहर्ता असणारा तो गणपती बाप्पा आहे. मग पार्वती सुद्धा निघाली, सर्वजण निघाले. अहो तिथे कुठे पंढरपूरच्या अलीकडे पद्मावती तळे, ते पद्मावती तळे तेथे अंबिकाचा अवतार घेऊन ही माझी असणारी शिव पार्वती बसलेली होती. आणि तेथून त्या पंढरपूरचा कळस दिसत होता. कळस कसा होता, जय जय तो सोन्यासया आपण ह्या पंढरी परमात्म्याची वैष्णव, जगातले एक नंबरचे पहिले वैष्णव. पण गर्व करू नको. हा नाही नाही, मी गर्व कधीच करणार नाही. चला तुम्ही पुढे. अहो कुठपर्यंत चालायचं, चालता 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 त्या ठिकाणी चंद्रभागेचं स्नान केलं आणि नंदी देवता समोर आला. नंदी देवता म्हणतो, भगवान भोलेनाथ आता तुम्ही गाभाऱ्यात जाणार, माझी काय अवस्था, मी कुठे बसू, हा तू कुठे बसणार. अरे नंदी राजा, तू बसायला त्या ठिकाणी नामदेव पायरीच्या पुढे गेलो तर डाव्या हाताला तुझं स्थान आहे. तो आताचा कौतिका मारुतीचं ते आहे, मारुतीचं मंदिर. त्या कौतिकर मारुती मंदिरामध्ये तुझं स्थान आहे. नाही भोलेनाथा, मी काही त्यांचं वाहन आहे का, हो नाही जमणार, मी तुमचं वाहन आहे. अरे असं काय करता, हे तुझंही वाहन आहे, माझंही वाहन आहे, आणि त्या बजरंगबली मारुती रायाचंही वाहन म्हणून तुझा उल्लेख केला जातोय. तू घाबरू नकोस. नाही देवा, मला प्रमाण द्या. अंजनीच्या तपासाठी आता मी काय करू, गणपती बाप्पा
देवादी देवा, अहो मला पण त्या कार्तिक स्वामी सारखं सोडून घेणार का काय? अर्ध्यावरती डावं नवला अधुरी एक कहाणी नाही. नाही, या भातुकलीच्या खेळासारखं नाही. गणपती बाप्पाला काय आले मोदक रेटून खायचे, आले पक्वान्न रेटून खायचे, दररोज तालीम व्यायाम करायचा नाही. अशा माझ्यासारख्या हराफेराच्या अगरबत्त्या आणि बरगड्याच्या तुंतुण्या झालेला त्याला म्हणायचं कानामध्ये बाया आणि नाकात नाया, आणि त्याला म्हणतात बाई. हा बाई नाही. अगं आत्ताची तालीम गेली कुठं? आणि जगाला नाव ठेवण्यापेक्षा पहिला आपल्याला नाव ठेवायला सुरुवात करा. लक्षात घ्या माता भगिनींनो, स्वतःला साहेब म्हणून म्हणण्यापेक्षा आणि जगण्यापेक्षा पहिलं जगाला साहेब म्हणायला शिका. स्वतःला ते आपोआपच साहेब म्हणतोय. आपलं दुःख कधी उघडे करू नका. आणि म्हणूनच गणपती बाप्पा म्हणतो, मी आता कुठे जाऊ? कुठे जायचं नाही. तू आता फक्त नामदेव पायरीच्या पुढे जाऊन डाव्या हाताला विराजमान हो. आणि कटीवर हात ठेवून उभा असणारा, विटेवरती हात ठेवून उभा असणारा तो भगवान विठ्ठल पांडुरंग. आणि देवा, अहो मी तर देव आहे, तुम्ही तर महादेव आहे. विठ्ठला, अहो देव काय आणि महादेव काय सगळे एकच आहे. आद्य गुरु शंकराचार्य काय म्हणतात? त्या ठिकाणी आहे परब्रह्मलिंगम एवढंच नाही तर पहिला एका जनार्दनी शिव आणि कळी काळाचा भूव. पण एवढंच नाही, अहो तो असणारा जका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. तुम्हाला स्थान कुठे? स्थान आहे माझ्या डोक्यावर. पहिलं स्थान निवारा, तेच महत्वाचं आहे. विठ्ठल नाही. व्याघ्रपात ऋषींचे बंधू उपमन्यू आणि त्यांचे वडील धन्य ऋषी. विठ्ठला विठ्ठला त्या ठिकाणी पाहिलं तर काय हवं आहे? घरामधली गरिबी. दूध सुद्धा घरी नाही. उपमन्यूची आई पीठ घ्यायची, पीठ आणि पिठामध्ये पाणी टाकून त्याचं पिठवणी करायची, त्याला दूध म्हणून पाजायची. उपमन्यूच्या घरची गरिबी होती माता भगिनींनो. दूध प्यायला जवळ गाई नाही. मग त्या ठिकाणी सांगितलं, आई अगं जगामध्ये दूध देणारं आराध्य दैवत कोणतं ग? उपमन्यू बाळा, आहेत भोळा आहेत ना, ते असणारे महाभोलेनाथ आहेत. ते आहे. मग मी तपश्चर्या करू त्यांची. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. देवाची प्रार्थना केली. 6 महिने जंगलात तपश्चर्या केली आणि भगवान भोलेनाथ इंद्राच्या रूपामध्ये प्रसन्न झाले. इंद्र देवाचा अवतार घेतला. कोण आहे तू? मी इंद्रदेव आहे. अरे उपमन्यू बाळा,
माझ्याकडे काळी कपिली गाय आहे, काम धेनू आहे, पाहिजे ते तुला दूध मी देईन. काही नाही, मला तुझं दूध नकोय. मी भोलेनाथाची प्रार्थना करतो, चलो जाऊ यहाँ पे. मला दुसरा तिसरा देव लागत नाही देवा. मला लागतो आहे 33 कोटी देवांचा राजा नको. मला फक्त हवा आहे माझा भोळा शंकर. भोलेनाथाने रूप त्या ठिकाणी दाखवलं नाही, म्हणून कुमंडलीतलं पाणी घेतलं आणि उपमन्यू म्हटला, तुम्ही माझं आता सत्व परीक्षा पाहू नका, तुमच्या अंगावर मी शिंपडेल आणि भस्म करेल. भगवान भोलेनाथ सुद्धा भक्तीपुढे घाबरले. उपमन्यूला सांगितलं, प्रसन्न आहे बाबा, मी काही इंद्रदेव नाही, 33 कोटी देवांचा राजा नाही, तू ज्याची काही आराधना करतो तोच देव मी आहे. भोलेनाथ दाखवा मला रूप. दाखवलं रूप. मग पहा काय पाहिजे तुला? मला वाटी भरलेला दूध पाहिजे. काय रे बाळा उपमन्यू, तू एवढा लहान, तुझा मेंदू पण लहान, तुझी बुद्धी लहान आणि तुझं मागणं सुद्धा लहान. एवढंच मागा दूध भुलतियासाठी अवघेश्वरात तुझे करोडूया पुढे दुर्जटी ठेवली जायची आणि त्याच्या पुढे चली. अहो वाटीभर मागितलं, पण भगवान भोलेनाथाने समुद्र त्या उपमन्यूला एवढा मोठा माझा भोळा दैवत होता त्याच्यावर तो थांबलं नाही. एवढं मोठं असणारं प्रतीक आणि मला दूध एवढं दिलेलं आहे. आणि त्याच असणाऱ्या दैवताला आपण कधी विसरून चालणार नाही. सागर दुधाचा एवढा माझा भोळा आहे, म्हणून आपल्याला शब्दामध्ये सुद्धा त्याची वाणी असावी, गोड तत्व असावं. म्हणून या सुखाच्या सागरामध्ये आपण डुबलो तरी सुद्धा कधी बेअर्थ होणार नाही. सुखाचं सागर आनंदाचा तुझ्या अरे प्रत्येक दुसरे
समुद्र मंथन आणि त्या समुद्र मंथनाच्या वेळेला 14 रत्न बाहेर पडली माता भगिनींनो. बापा हो 14 रत्नापैकी हळहळा विष निघालो. ते कोण घेणार? सर्व असुर सूरगण असुरगण दैत्य दानव सर्वजण एकसाबक्षी रडू लागले, धावत पळत सुटले. आता हे कोण थांबवणार? हे भोलेनाथा. अरे हे विष प्राशन तूच करू शकतोस देवा. नाही नाही, मी कधी हे विष प्राशन करणार नाही. भोलेनाथा विष प्राशन करू नका. इंद्राचं काही ऐकू नका. पार्वती म्हणते इंद्रा तूच घेतले विष प्राशन करून, माझ्या देवाला सांगू नकोस. अरे सर्वजण देव प्रार्थना करू लागले आणि त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी आम्ही सर्वजण देवा. अरे विष पिणारा प्रत्यक्षात माझा भोलेनाथ. त्या भोलेनाथाची गमती काय सांगावी माता पित्यांनी. जगासाठी जो करतो तो खराच भोलेनाथ आहे. जगाच्या कल्याणा महाराष्ट्राची गान कुठे आपल्या तांबे शहरामध्ये. जवळचं मोल आपल्याला कळत नाही. आपल्या बाळाला आपण बाळा म्हणायला शिका. जगामध्ये कोणीच कधी कमी पडणार नाही. हीच तर खरी आपल्यामध्ये असणारी उन्नती आहे. जगाला कधी नाव ठेवू नका. आपण सर्वांना चांगले म्हणा. एक एक चेरणा लागू तुला पायरू आणि खेळ मंदिराला वैष्णव भाईरू. एवढं त्या ठिकाणी श्रीमंत गरीब असा पंढरपूरमध्ये सुद्धा भेद करत नाही. आपण सर्वजण असणारे वारकरी संप्रदायातले आहोत. कधी कमी आपल्याला पडणार नाही. आणि म्हणून एवढं मोठं तत्व असताना सुद्धा या जगामध्ये श्रेष्ठ असणारं ही संपूर्ण देश पोषण करणारा त्या ठिकाणी पार्वती देवी. देवा महादेवा भोलेनाथा तुम्ही वेश प्राशन करू नका हो. अहो पाठीमागे काय होईल? पार्वती तू मला खरं ओळखलंच
अवतार कसा आहे माहित नाही. आणि जगाचं जर कल्याण होत असेल, जगाचा संहार थांबवायचा असेल, तर मला विष प्यायला काहीच हरकत नाही. अरे एवढं मोठं असणारं तत्व आहे. तटक कर्तरी कृत्या अपक्ष महादेव कृपया भूत भागव. हे काय आहे की पंचमहाभूते असणाऱ्या शिवशंकराला काय होईल? घाबरू नको, बोलू तू. विष प्याला आणि विष पेत असताना सर्व काही दाह सुरू झाला. अंगाला वेदना झाल्या. शिवशंकराच्या डोक्यावरती चंद्र घेतला, तोही सुद्धा काही फरक पडेना. गटामध्ये घेतली तरीही भोलेनाथाला फरक पडेना. गळ्यामध्ये साप हे थंडगार असतात, त्यांना बांधलं, परिधान केलं, तरी फरक पडेना. अंगाला कापूर लावला, तरीही सुद्धा त्या दाह कधी थांबेनासा झाला. मग आता काय करायचं आहे? परोपकारी हे देह झिजविण्याचं काम आहे. म्हणून एवढं मोठं तत्व आता मी काही सहन करणार नाही. यासाठी किसी के काम जो आए उसे सान कहते पराया दर्द जो अपने से सान कहते. देवा भोलेनाथा, अहो एवढं सर्व तत्व तुमच्या जवळ असताना कमी कधी पडणार, हा दाह कधी होईल? अहो कमी कधी होणार हे काय सांगू तुला शिवपार्वती. जीव हळे हळे तापला, राम नाम शीतल झाला. जीव हळे हळे तापला, राम अहो शीतल करणारा जीव शांत केला. जीवाला गारवा मिळाला. आहार तापणारा जीव शांत केला भगवान भोलेनाथ. म्हणून त्या ठिकाणी शांत झाले. एवढाच कधी आत्मीयतेने माझा भगवान भोलेनाथ तिथे थांबला. सर्व भूत देता कैलास साप यायचे, गळ्यामध्ये उड्या मारायचे. भोलेनाथ बोला रे. अहो तुम्ही मला जन्म दिला, आम्हाला जन्माला घातलं, गळ्यात मिळवलं, पण लोक काय करतात? बळीराजा म्हणतात, आम्हाला ठेचतात, मारून टाकतात. आम्हाला नाही परवा करत कुणी. गारुडीचे तो बहुतेक असतो, आमच्यावर बाहेर टाकतो आणि त्या असणाऱ्या टोपलीत घेतो आणि नागपंचमीला माझा सोडून त्या बासरीवर असा पंगीवाला करतो. अरे मग काय पाहिजे तुला? अहो मारतात, हो आम्हाला मारतात. ए सापडलो काय बाबा? भूतांनी सरा बाजूला. ए बेटा सर बाजूला. ए सापडलो सरा बाजूला. तुम्हाला देवाने गळ्यात घेतलंय ना, नागपंचमीला नागाला दूध पाजतात, म्हणजे तुमचा प्रश्न मिटला. तुम्हाला आज तुझं दिलाय ना भोलेनाथाने, हा बरं आमचा प्रश्न मिटला. मिटलं तर जवळ आले. हे भोलेनाथा, सगळी भूत रडू लागली. सापडली कशी ती रडायला लागली. काय रडता? अरे आम्ही रडतो एवढ्यासाठी भोलेनाथा, रडण्याचं कारण एकच आहे, आम्हाला लोक आणि गंगारामच्या बाटलीमध्ये गुप्त करून ठेवतात. काय करतात? आमच्यावर बारण्या करतात, बाटली बंद करतात. कोणती? रबराची बाटली का पत्राचं टोपण असलेली बाटली? नाही हो, रिकाम्याच बाटलीत आम्हाला त्यात बंद करतात. आमच्यावर भरण्या करतात आणि जर आम्ही घाबरून माणसाच्या अंगात शिरलो ना तर आमचा त्याग करतात. रात्रीच्या उठून सुद्धा कोणाकडून येतात? देवलेशी बघतात, मंत्र करतात. वेताळाचं तर काही खरं नाही, उलट टांगून ठेवतात झाडाला. आम्हाला नाही बाबा इथे. अरे भूतांनो, तुम्ही सर्वजण माझ्या परिसरात असं पहिलाच पर्यंत या आणि तिथे तुम्ही निवारा घ्यायचा आहे. भूत वेताळे नाचती, भूत वेताळे नाचती, भूत वेताळे नाचती, भूत वेताळे
हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती माझ्या अंगात इंगर का थोडं बनवलं तुम्ही आम्हाला एवढं जीवदान दिलं आनंदाने जवळ घेतलं आयुष्यभर तुमचे ऋण फिटतात त्या आईने तर हाताचा पाळणा नेत्राचा दिवा 9 महिने 9 दिवस सांभाळलं हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं त्या आईसारखं सांभाळलं तुम्ही आम्हाला भुलू नका तुम्ही आमच्या आई अरे भूतांचा सुद्धा धर्म असतो संतांचा सुद्धा धर्म असतो आणि देवाचा सुद्धा धर्म असतो जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं ग्लानी येतं त्या वेळेला सुद्धा परमेश्वर अवतार घेतो भोलेनाथ सुद्धा अवतार घेतो आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपलं महत्व किती महत्वाचं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं विठाला आपल्याला महत्वाचं आहे म्या बोलिता वेदू बोले म्या चालिता चाले म्या हलुता प्राणू हले जो जगची चालतो सर्व जग चालवतो आहे आणि मग तुमचं काय वर्णन आहे एवढं वर्णन आपल्याला महत्वाचं ठरतं ते अभंगाचं तिसरे चरण पण भोळा नाही
असणारा विश्वाचा विधाता ब्रह्मांडाचा नायक पंच प्राण तत्वातला तत्व ताईतातला ताई आत्मरूपातलं प्रत्येक आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून सर्वांनी एकदा हात वरती करा, आराधना करा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल त्या शिवाचं नाम जरी घेतलं तर कुठल्या कुठे दुःख निघून जाईल. माय बापा हो, हे कलियुग आहे, कलियुग. अहो देवाचे अवतार आहे. जो जर कोणी म्हणत नसेल हा जगामध्ये देव नाही, अरे देव नाही तर जे दिसतात ते नाशवंत. गिरी महाराज दिसतात नाशवंत आहे, नाशवंत देह जाय एकांताशी. आणि जे दिसत नाही तेच खरं आहे. हवा आपल्याला दिसत नाही, सत्य नाही. म्हणून ते जे दिसत नाही अदृश्य गोष्टी सत्य असतात हे कधी सुद्धा विसरू नका. सत्तांचे उपकार सुद्धा अदृश्य असतात. त्या दिव्य दृष्टीने आपल्याला ठेवतात. एवढ्यावर ते कसं थांबणार? भगीरथ राजा आपल्या सर्व काही पूर्वजांना जमिनीवर आणण्यासाठी प्रार्थना करू लागला, भोलेनाथाची प्रार्थना करू लागला. भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार जी आता आपण गंगा नदी म्हणतो ती स्वर्गातून सुद्धा जमिनीवर धडाधडा कोसळायला लागली. जमिनीवर शांत होईना, जिकडे तिकडे महारुद्र महापूर. त्यावेळेला सांगितलं भगवान भोलेनाथाची आराधना कर. भगवंताने भोलेनाथाची आराधना केली आणि त्याच गंगेला आपल्या जटेत घेतलं आणि सर्वांगातून नखांमधून तिला जमिनीत प्रवेश दिला.
अगस्त्य ऋषीने जो समुद्र प्राशन केला होता एका घोटात, त्यावेळेला पुन्हा समुद्र भरला. एवढं मोठं वैशिष्ट्य या हिमालयाचं आहे. आणि त्या ठिकाणी कैलास पर्वतावर असणारा माझा भगवान भोलेनाथ आहे. अहो, त्याच वर सांगितणारे शिलाद ऋषी एक वेळा शेत नांगरत होता. भगवान भोलेनाथाची आराधना केली. हे भोलेनाथा, मला शिलवान पुत्र दे, सुंदर देखना मिळेल तुला. नांगरत असताना शेत नांगरताना त्या ठिकाणी नंदी मिळाला आणि तोच नंदी देवाची प्रार्थना करू लागला. नमः शिवाय, नमः शिवाय. हे भोलेनाथा, मला प्रसन्न झालाय, पण मला आता माझे माता पिता नको. मला फक्त तुमची आराधना करायची. मला कैलासात घेऊन चला आणि त्या ठिकाणी मी तुमची सेवा नंदीराज म्हणून करणार. अंधकासुराने स्वारी केली. राक्षस, लक्षात घ्या माता पित्यांनी, जे देतो ते आज तुम्हाला ऐकायला मिळते. आपण सगळे बळीराजाचं वरदान आहे आणि या सह्य गुरुच्या कडे ततारी माता पित्यांना आदर्श माता पिता आहे. लक्षात घ्या, त्यावेळेला नंदी राजाने ते वेळी केली. रात्रीच्या वेळेला कैलास पर्वतावर स्वारी करून कोण आलेला आहे? अंधकासूर दैत्य. अंधकासूर आलाय. अहो, मी जातो, तुम्ही जागेवर थांबा. पार्वती म्हणते, नंदी बाळा जाऊ नको. नाही, तुम्ही माझ्या माता पित्यासारखा आहे. ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी, आणि ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट. मला भक्ती करायची. मरण आलं तर 72. नंदीराज पुढे धडपडत गेला. अंधकासुराने घाव घातला. नंदी भावापुरती कोसळला. अखेरचे पंचप्राण देखील वाचवले. आणि मग भोलेनाथाने सांगितलं, नंदी देवा, आता तो देवास लोक तुला विसरायची नाहीत बघ. श्रावणी अमावस्येचा बैलपोळा आहे ना, त्या बैलपोळ्याला तुझी भक्ती भावाने सेवा करणारे सर्व शेतकरी बळीराजा असतील, तुला हे वरदान मिळतील. आणि तुझा नंदीराजा गावातून मिरवणूक काढून थाटामाटात मान सन्मान करतील आणि ते बळीराजा तुझा एवढं तुला मी जवळ घेतोय. अरे, एवढं जवळ घेऊन सुद्धा तुला कधी काही कमी पडणार आहे का? नाही. म्हणून हे मोठं प्रतीक आपल्यासाठी शेवटचं सांगतो. प्रजापिता दक्ष महाराज, आज ऐकलेलं नाही ते तुम्हाला ऐकायला मिळते. प्रजापिता दक्ष महाराज 27 नक्षत्र महाराज. या 27 नक्षत्रापैकी रोहिणी नक्षत्र. सर्व काही झालं तरी प्रजापिताने 27च्या 27 या आपल्या मुली चंद्राला पत्नी म्हणून दिल्या. आणि पत्नी देत असताना दिवसभर हितगुज करायचे आणि रात्रीच्या वेळेला एका वृक्षामध्ये चंदनी चांदण्यामध्ये गप्पा मारताना फक्त रोहिणी दिसायची. सर्व पत्नींना खटकलं. आपल्या प्रजापिता दक्ष पिताला सांगितलं की आमच्याशी हा चंद्र असा वागतोय. मग वागतोय ना, ठीक आहे, त्याला मी शाप देतो. अरे तू काळा होशील, अरे तुझं अस्तित्व नष्ट होईल. देवा, मला शरण यानंतर मरण देता येत नाही, म्हणून मला माफ करा आणि मला आता तुमच्या जवळ घ्या. दिलेला शाप भगवान भोलेनाथाची प्रार्थना करा. भगवान भोलेनाथाची प्रार्थना केली आणि त्याच वेळेला सांगितलं की पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत तुझं अस्तित्व कमी होत जाईल. शेवटची अमावस्या येते त्यावेळेला काळा कुट्टा अंधार होईल. तुला वाटतं जगातलं अस्तित्व नाही, पण तुला मी माझ्या जपत घेणार आहे. तुझं अस्तित्व नष्ट होणार नाही. एवढं अस्तित्व तुला मी त्या ठिकाणी देत आहे. इंद्रा पडले भगत चंद्र नारद चुकला चाळा. आपला एक देव आहे, तो देव तुम्ही नक्कीच करून घ्या. तुम्हाला परमेश्वर भोले भगवान नाथ तुम्हाला प्रसन्न होणार आहे. आपला तो
करून घ्या. आणि असा देव मला आठवतो तो अलंकापुरी नगरीतला ज्ञानेश्वर सर्वजण टाळकरी वारकरी सर्व सामर्थ्यातले असणारे उपभूतीचे करणारे सर्व भाविक जनांना माझा प्रणिपात करतो. चांगलीशी साथ आपल्याला दिली आणि त्या साथीचं सर्व रूप आपल्यासाठी कसं महत्वाचं आहे ते दिव्य दृष्टीने आपल्याला सांगण्याचं काम केलं. आणि त्याच्यासाठी हे सर्व वैशिष्ट्य आराध्य या ठिकाणी मी मान्य करतो. भगवान भोलेनाथाला मी नतमस्तक होतो. माता पित्यांना सर्व बंधू भगिनींना सर्वांना मी आदराची त्या ठिकाणी एक माणुसकी पद्धतीने सांगतो. जगामध्ये गर्व कधी करू नका. भगवान भोलेनाथाची प्रार्थना करा. आणि आजचा दिवस आहे उद्या आपल्यासाठी मिळेल की नाही सांगता येत नाही. हे महाशिवरात्रीचं भोलेनाथाचं स्तोत्र आपल्यासाठी आहे. जय विठ्ठल जय हरी.